नमस्कार शेतकरी बांधवांनो, अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पारंपरिक शेती करून म्हणजे फक्त शेतीवर अवलंबून राहून आजच्या काळात आपलं काही भागत नाही. बदलत्या हवामानामुळे आणि बाजारभावात होणाऱ्या चढउतारामुळे शेतीतील जे उत्पन्न मिळतं ना ते अनिश्चित असतं. म्हणजे कधी शेतीतून भरघोस पैसे मिळतात आणि कधी शेतीमधून काहीच असं म्हणजे खूप नुकसान होतं. कधी पाऊस साथ देत नाही. म्हणजे अशा खूप सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर त्यामुळेच आपण शेतीपूरक असे 5 व्यवसाय बघणार आहोत, जे की कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही शेतकऱ्याला आरामशीर शेतीमध्ये आपली शेती सांभाळता हा व्यवसाय, हा बिझनेस सुरू करता येईल. तर त्यासाठी सुरुवातीला कमी भांडवलातून आपण जास्तीत जास्त नफा कसा कमवू शकतो, हे आपण ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर व्हिडिओ बघून तुम्ही एखादा जरी व्यवसाय करत असाल किंवा मनावर घेतलं आणि व्यवसाय एखादा जरी केला तरी व्हिडिओचं सार्थक होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पहिला व्यवसाय तर खूप लोकप्रिय आहे. आणि का लोकप्रिय आहे? कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी आपण बघतो 5, 50, 100 अशा कोंबड्या आपल्याला बघायला मिळतात. पण एक त्याला म्हणजे कमर्शियल बिझनेस म्हणून आपण कसं सुरू करू शकतो? तुम्ही म्हणजे करता तर एक आपलं नॉर्मल फक्त घरी म्हणजे जे आपल्याला घरी मांसासाठी, अंड्यासाठी आपण ते पाळतो. तर त्यालाच तुम्ही एक बिझनेसचं रूपांतर केलं, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं, म्हणजे थोडी क्वांटिटी जास्त आणि व्यवस्थापन वगैरे चांगलं तुमचं आणि सगळं तुम्हाला म्हणजे त्याविषयी थोडंफार माहिती असेल, लसीकरण वगैरे, तर तुम्ही नक्कीच या व्यवसायातून चांगला नफा कमवू शकता. कमी भांडवलातून तुम्ही या व्यवसायामधून कमी वेळामध्ये चांगला नफा कमवू शकता. त्यामुळे हा व्यवसाय खरंच म्हणजे चांगला आहे आणि स्वतः मी या व्यवसाय स्वतः तुम्ही व्यवसाय करत आहे, त्यामुळे निश्चितच सांगते व्यवसाय चांगला आहे आणि चांगलं यामधून आपण प्रॉफिट कमवू शकतो. आता दुसरं म्हणजे शेळीपालन. आता शेळीपालन तर शेतकऱ्याचं ATMच म्हणायला काही हरकत नाही. तर थोडं कुक्कुटपालन तरी सेन्सिटिव्ह आहे, पण शेळीपालन एवढं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याकडे शेळ्या वगैरे आपल्याला बघायला मिळतात. जर मी सांगितलं तसं तुम्ही पण ह्याकडे जरा व्यवसायाच्या रूपाने बघितलं, थोड्या शेळ्यांची क्वांटिटी वगैरे आणि बंदिस्त जर शेळी तुम्ही गोट फार्म टाकला तर नक्कीच तुम्हाला चारा वगैरे व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला प्रॉफिट आहे. आणि तुम्ही शेती सांभाळता आपल्या शेताच्या बाजूला जर याचं थोडं नियोजन केलं तर तुम्हाला पण यामधून चांगला प्रॉफिट आहे. मांसासाठी म्हणा, शेळ्यांचे पिल्लं वगैरे चांगल्या म्हणजे शेळ्यांचे जे करडं म्हणतो आपण, चांगल्या त्याला रेट असतो. 2-4 महिन्यामध्ये बोकड वगैरे आहे ते चांगल्या रेटमध्ये जातं. याला खूप मागणी आहे बाजारामध्ये आणि शेळ्यांचं म्हणजे एवढा खर्च पण येत नाही. शेळ्या वाढवण्यासाठी त्याला खर्च पण आपल्याला लागत नाही. आता यानंतर येतं मत्स्यपालन. आता शेताच्या भोवती तुम्हाला जर पाण्याची सोय असेल, आता शेततलाव वगैरे बऱ्याच शेतकऱ्याच्या घरी असतातच, तर एवढं दुसरं काहीच करायची गरज नाही. फक्त त्याला जे आपलं नेट असतं, मत्स्य नेट असतं माशांचं, ते वरून आणून थोडी सिक्युरिटी पॅक केली, पक्ष्यांपासून संरक्षण करता आलं पाहिजे, वरून नेट टाकली आपल्या माशाची वगैरे. आणि दुसरं प्लस पॉईंट म्हणजे या व्यवसायाला अनुदान आहे आपलं सरकारकडून. त्यामुळे हा व्यवसाय चांगला परवडतो आणि खरंच खूप म्हणजे कमी गुंतवणूक लागते या व्यवसायाला पण. फक्त आपण थोडे मासे चांगली निवड करून आणले, वाढवण्यासाठी त्यांना 6 ते 7-8 महिने लागतात, पण एका बॅच मागं तुम्ही चांगलं त्यांना नफा कमवू शकता. चांगलं खाद्याचं वगैरे मॅनेजमेंट केलं, थोडं फिश फूड आणि अजून दुसरं काय आपण त्यांना भात वगैरे असं पण देऊ शकतो. त्यानंतर आहे रेशीम उद्योग. तर या व्यवसायाला मी म्हणजे भांडवलाच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने आउट ऑफ 10 असे पण ह्याला मार्क्स देईल, कारण इतकं म्हणजे खूप कमी इन्व्हेस्टमेंट याला लागते. रेशीमचे किडे असे फक्त तेवढं आणण्यासाठी आपल्याला तिथं खर्च आहे आणि बाकी फक्त नंतर त्याला चुना वगैरे लागतो आणि फक्त वन टाईम सुरुवातीला आपल्याला त्याचं शेळ आणि तुती लावायची आहे त्याला. नंतर एवढं काही म्हणजे अजिबात खर्चिक काम नाही आहे आणि खूप चांगला व्यवसाय आहे. तर रेशीम उद्योग यामधून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली एक नवीन ओळख तयार केलेली आहे, टेक्नॉलॉजीनी शेती केलेली आहे आणि खूप चांगलं प्रॉफिट कमवलं आहे. थंडीमध्ये तर याला किलो मागं एवढा चांगला प्रॉफिट राहतो ना, खूप छान आहे व्यवसाय हा. म्हणजे फक्त आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी त्यांना पाला द्यायचा आहे, तो तुतीचा कट करून, पण त्यांना म्हणजे खूप
जास्त क्वांटिटीमध्ये त्यांना पाळावं लागतं. फक्त तेवढं तुम्ही म्हणजे फक्त तेवढं तुम्हाला म्हणजे त्रास होईल. फक्त एवढंच यामध्ये काम आहे. फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस त्यांना चारा, त्यांना पाला वगैरे जास्त प्रमाणात लागतो. फक्त तेवढं सांभाळायचं आहे आणि त्यानंतर मध्ये आधी त्यांचं एवढं काहीच काम नाही आहे जास्त. म्हणून खूप छान व्यवसाय आहे हा. तुम्ही कोणत्या पण वातावरणामध्ये हा व्यवसाय चालतो. म्हणजे फुल याचं मार्केट चालू राहतं. एवढा जास्त चढउतार पण याच्या मार्केटमध्ये होत नाही. आता यानंतर येतं त्यानंतरचा आहे व्यवसाय तो म्हणजे मधमाशी पालन. आता हा व्यवसाय आपण शेतीजवळ केलं ना, म्हणजे आपल्याकडं कोणत्या फळबागा वगैरे असतील आणि आपण जर हा व्यवसाय कमी जागेमध्ये सुरू होतो आणि सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट पण लागते यामध्ये गुंतवण्यासाठी. जर शेतीजवळ केलं फळबागांद्वारे तर त्याच्या शेतीजवळ असल्यावर पिकांचं उत्पन्नही वाढतं परागीकरणामुळे. त्यामुळे आपल्याला दुहेरी फायदा मिळतो. मधाला तर किंमत आहेच मार्केटमध्ये, पण दुसरं म्हणजे आपण यापासून मेण वगैरे यामधून पण आपल्याला छोटी मोठी उत्पन्न मिळू शकतं. आता मी तुम्हाला एवढे 4-5 व्यवसाय सांगितले. काही शेतकरी हा व्यवसाय एखादा तरी यातला व्यवसाय करत असतील, त्यानंतर काही शेतकरी करत नसतील. तर आजच्या काळामध्ये एवढी म्हणजे महागाई वगैरे वाढली आहे, तर आजच्या काळामध्ये शेतीला हा जोडधंदा असलाच पाहिजे. आणि तर त्यामुळे आपण महिन्याकाठी एक आर्थिक चांगलं उत्पन्न कमवू शकतो आणि एक आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी पण होऊ शकतो. आता तुम्हाला यापैकी कोणता व्यवसाय आवडला किंवा तुम्ही कोणता व्यवसाय यामधला करत असाल तर नक्की कमेंटमध्ये मला तर तुम्ही यामधला कोणता व्यवसाय करू इच्छिता किंवा करत आहात. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा.